आणि महाराष्ट्रातला गणेश उत्सव ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. दिसून येते की गणपतीच्या मांडवापेक्षा लाऊडस्पीकरची भिंत मोठी असते. ओके, नक्कीच ते आहेच. म्हणजे ते भिंत लावतानाच, म्हणजे आतापासूनच सुरुवात झालेली आहे, ती भिंत लावतानाच मला भीती वाटते की मला किती धडधडणार आहे. कारण लिटरली द हार्ट कम्स टू युअर माउथ, इतक्या जोरात त्या गाणी लागतात. जर का लोक इतकी जमत असतील तर मग त्याचा पॉझिटिव्हली आपण फायदा करून घ्यायला पाहिजे, नाहीतर लोकांना एकत्र करणं हे फार कठीण होतं. आणि कुठेतरी मंडळ हे सार्वजनिक पेक्षा पॉलिटिकली सार्वजनिक असं होत आहे का, असा आपण स्वतःला हा प्रश्न विचारायलाच पाहिजे. कुणाचं म्युझिक जास्त जोरात आहे आणि कुणाचं म्युझिक ऍक्च्युली नॉट सुटेबली जोरात आहे, त्याचं कॉम्पिटिशन असं जास्त वाटायला लागतं की गणपती सोसायटी मधला इज ॲज बिग ॲज पेठेतला गणपती. कारण तो त्यांच्या मानाचा गणपती आहे, त्यांच्या सोसायटीतला तो मोठा गणपती आहे. कारण एकतर तो दिसायलाच कसला गोंडस, त्याच्यामुळे मुलं ऑलरेडी अट्रॅक्ट होतात. सो गणपती मंडळ कॉम्पिटिशन हे तुम्ही काढू शकाल की नाही, खूप मोठा प्रश्न आणि मुद्दा आहे. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही ती गोळाबेरीज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. महाराष्ट्रातील सगळ्यात गप्पाडू पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. गप्पांच्या मार्फत आपण वेगवेगळे विषय हाताळत असतो, हे तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल. आजचा विषय तुम्हाला थंबनेलून कळलाच असेल. हो, थोडासा वेगळा आहे, पण खरंच बोलण्यासारखा आहे, बोलण्यासाठीच आहे आणि बोलला पाहिजे, जो बऱ्याचदा बोलला जात नाही. कारण बऱ्याच असं होतं, आमच्या वेळेस पुण्यात काय होतं, आमच्या वेळेस पुण्यात असं होतं. पण खरंच पुण्यातले गणपती कसे बदलतात किंवा पुणे म्हणून काय बदल होत आहेत आणि मग त्याचा गणपती उत्सवावर कसा परिणाम होतोय, एकंदर गणेश उत्सव, गणपतीची स्थापना ते विसर्जन यामध्ये काय काय बदल घडलेले आहेत, कुठले बदल स्वागत उत्सुक आहेत, कुठले बदल थोडेसे मनाला खटकत आहेत, हे सगळं बोललं गेलं पाहिजे असं वाटतं कुठेतरी. आणि खरंच या सगळ्या गोष्टी आज आपण गप्पा मारणार आहोत वैशाली कुलकर्णी यांच्यासोबत. वैशाली ताईबद्दल सांगायचं झालं तर जवळपास गेली 18 वर्ष वैशाली ताई द स्टेज स्टेशन किंवा गोष्टींच्या मार्फत सोसायटीमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत असते. त्याचबरोबर गोष्टींच्या मार्फत कसं आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवू शकतो, त्याचबरोबर कसं मायथॉलॉजी आपण विद्यार्थ्यांसमोर मांडू शकतो, त्याचबरोबर गोष्टी आणि एक ह्युमन यांचं कसं कनेक्शन आहे, या सगळ्या गोष्टींची ती खूप निगडीत आहे. द स्टोरी स्टेशन हे स्टुडिओ सुद्धा ती चालवते आणि या मार्फत ती वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या क्रिएटिव्ह अँगलने मांडायचा प्रयत्न करत असते. तर चला गप्पांना सुरुवात करूयात. वैशाली ताईकडून जाणून घ्या बदललेल्या पुण्याच्या गणपतींची कहाणी आणि कसं पुणे बदलतंय, कसं गणपती उत्सव बदलतात आणि त्यातून आपण काय घेतलं पाहिजे, आपण समोरच्या पिढीला काय दिलं पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा ह्या सगळ्या गोष्टींवर आज आपण वैशाली ताईसोबत चर्चा केलेली आहे. हा, आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही ते नेमकं विसरताय. कारण व्ह्यूज वर्सेस सबस्क्राईबचा रेशो खूप कमी आहे आणि हे सबस्क्राईब केल्यानंतर आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं अशाच नवनवीन गोष्टी तुमच्यासमोर, नवनवीन टॉपिक्स तुमच्यासमोर घेऊन यायचं. आणि खरं तर सबस्क्राईब करणं फ्री असतं यार, मग मेहुण्यांनो विचार कसला करताय, दाबा की लाल बटन आणि होऊन जाऊ द्या सबस्क्राईब आणि सुरुवात करूयात गप्पांना. नमस्कार वैशाली ताई. नमस्कार. आता जसं मी बोललो की मला ऍक्च्युली ही खूप उत्सुकता आहे, कारण मी बऱ्याच लोकांकडून ऐकलंय की पुण्यातले गणपती आता तसे राहिलेले नाहीयेत. खरं तर या पॉईंटकडे आपल्याला यायचंच आहे थ्रू आउट द पॉडकास्ट. पण मग मला जस्ट आता एक थोडीशी क्युरिओसिटी निर्माण झाली, म्हणून मला तुला विचारायला आवडेल की तुझ्या लहानपणी गणपती कसे होते किंवा तुला जे गणपती आठवतात लहानपणीचा, तो एक माहोल कसा होता? सो मुळात तर मी पहिले सांगेन माझं इंट्रोडक्शन. नक्कीच. स्टोरी टेलर ते सगळं प्रोफेशनल झालं, पण पर्सनल फ्रंटमध्ये मुळात मी अय्यर, तामिळनाडूची आम्ही. पण गेले 45 वर्ष माझे आई बाबा पुण्यात राहतात. सो पहिलं म्हणजे गणपती हे घरात, आणि घरातला साऊथ इंडियन गणपती आणि महाराष्ट्रातला गणेश उत्सव ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. एकतर साऊथमध्ये जी लोकल माती असते त्याच्यातनं गणपती घरीच तयार करतात. बाबा घरी गणपती बनवायचे, कधी हळदीचं पण छोटासा पण. आणि आम्हाला आजी सांगायची की पुराणातले कथा आहेत की शनी आहे आणि सूर्य आहे आणि त्या सगळ्या गोष्टी बाजूला, पण सायंटिफिकली आजी सांगायची की कसं आहे की ते लोकल मातीचं असल्यामुळे त्याला क्रॅक्स पडू शकतात. त्याच्यामुळे त्याला ओल्या फडक्याने आपण कव्हर करून घेऊन येतो. त्याच्यावर जे हार असतं त्याला पण पाणी शिंपडत असतो, मग ते ओलं राहायला आणि माती ओली राहायला, आणि गणेश तसाच असायला. गणेश पूजा, घरी मोदक आणि संपलं. तर तेवढंच माहिती होतं लहानपणी तरी.
पण नंतर सगळे शाळेत जेव्हा बोलायला लागायचं, अरे हमने गणपती देखा, हम लोग गणपती देखने गए और फिर ढोल ताशा देखा. मग मी आई बाबांना म्हटलं की हे एवढंच आपण किती छोटंसं साजरा करतो, किंवा इट इज जस्ट वन फेस्टिवल किंवा ओकेजन ते आपण करतो, पण पुण्यात बहुतेक खूप काही काही गोष्टी घडतायत. तर बाबा म्हणाले, हो जरा मोठी हो मग घेऊन जातो, कारण गर्दी वगैरे खूप असते. तर लहानपणचं गणपती म्हणजे बसनी एकटं जायचं एका पॉइंट पर्यंत, आणि त्याच्यानंतर चालत 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 पायी 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 सगळे एक 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 गणपती बघत बघत पुढे जायचं. आणि फक्त गणपतीच नाही, पण ते मायथॉलॉजिकल स्टोरीज, त्याचा देखावा जे असायचा, जे डेकोरेशन असायचं, लोक पण इतके असे तयार होऊन वगैरे गणपती बघायला, ते उत्सव असायचा. आणि अगदी पहाटे 2-3 वाजेपर्यंत बाहेरच भटकतोय आम्ही, चणे फुटाणे खाल्ले, कुठे चहा प्यायलो, कुठे कॉफी प्यायलो, असं बघत बघत मग घरी यायचो. तर हे माझ्या आठवणीतलं गणपती लहानपणचं. थोडे मोठे झाल्यानंतर, कॉलेजमध्ये गेल्यानंतर मग काय होतं, आपण जास्त इंडिपेंडेंट होतो, आपल्याकडे टू व्हीलर असते. त्याच्यामुळे आई बाबांना फक्त सांगायचं मी विसर्जन बघायला चालले, जाऊ का वगैरे प्रश्न नाही ना जरा मोठे झाल्यानंतर. तर आम्ही परत तसंच टू व्हीलरनी जायचं, एका ठिकाणी सगळ्या फ्रेंड्स आम्ही भेटायचो, तिकडे टू व्हीलर पार्क करून मग चालत चालत सकाळी लवकर 5:30 किंवा त्याच्या आधी जाऊन जागा पकडायची. जागा पकडायची. आताही तसंच आहे अर्थात, पण आय थिंक द होल माहोल युज टू बी डिफरंट. नक्कीच. आता एक आई म्हणून त्या माहोलला वेगळ्या रीतीने मी बघते, पण तेव्हा कॉलेज स्टुडंट म्हणून तिची एनर्जी असायची ढोल ताशा बघण्यात, आणि एक एक गणपती आणि मानाचे आपले 5 गणपती कुठले आणि ते सगळं. सो त्या आठवणी फार सुंदर आहेत. बदललाय काय? बदल 2 प्रकारचे असतात, चांगलं आणि वाईट. आता दोन्ही बद्दल बोलायलाच पाहिजे, कारण मजाच नाही. हो, आणि पुलं जसे म्हणतात आमच्या वेळचं पुणं, असं पुलं म्हणतात की नाही, तसं आय थिंक हक्कानी एव्हरी पुणेकर म्हणतोच. अरे म्हणजे पुलं तर हे पण म्हणायचे, अगदी 5 वर्षाचा मूल सुद्धा असं म्हणतो आमच्या वेळचं पुणं. हे आय थिंक दॅट इज ट्रेडिशनली एक हक्कानी एक बोलणारा आपला स्टेटमेंट आहे. करेक्ट. या मी म्हणेल ते प्रत्येक पुणेकराला पावलागणिक जाणवणारी आजची गोष्ट आहे. म्हणजे आज जर पुलं असते तर मेट्रो बघून पुलं परत हेच म्हणाले असते, आमच्या वेळचं पुणं. आणि हे तर तो बदल प्रत्येकाला जाणवत असणार. मग आपल्याला ऍक्च्युली म्हणूनच दोन्ही गोष्टी बोलायच्या, जसं तू म्हणाली चांगलं वाईट. कारण मोठो हा नाहीये की आपल्याला काही वाईट कोणाला प्रेझेंट करायचं किंवा काय, पण मोठो हा आहे की ओके याही गोष्टी घडत होत्या, मे बी त्या आपला ऐकून कोणी रिक्रिएट करू शकतं असा विचार ठेवून आपण त्या फक्त बोलतोय. तर आता मला तुझ्याकडून ऐकायला आलं, चांगलं तुला काय काय जाणवत होतं म्हणजे त्या ह्याच्यात उत्सवांमध्ये? तेव्हा सुद्धा असेच वर्गणी कलेक्शनला यायचे, मग त्याच्यावरनं डिस्कशन व्हायचं की किती एवढे पैसे घेणार आहेत, मग त्याचं काय करणार आहे, हे अगदीच हक्काने विचारू शकायचो. आता बहुतेक विचारूच शकत नाही तो प्रश्न, कारण ते हक्कानेच मागायला येतात. मागायची पद्धत पण फार बदललेली आहे. कारण दादा आम्ही ना गणपती बसवणार आहोत, तर त्यासाठी असं असा कार्यक्रम ठेवणार आहोत, तुम्ही वर्गणी द्याल का, थोडं तरी द्या हो. असं आमचा गणपती आहे तर काय आता काय 500च, म्हणजे आपली लायकी काढणार तसं मागायची. सो पहिलं चेंज जे मी बघते की खूप असं आदराने किंवा ग्रॅटिट्यूडनी मागणं वर्सेस मिळायलाच पाहिजे. अर्थात मिळायला पाहिजे, कारण त्या वर्गणीशिवाय जे काय त्यांना करायचं ते करता येणार नाही. कोलॅबरेटिव्ह फेस्टिवल आणि इट इज अ कोलॅबरेटिव्ह फेस्टिवल इजंट इट. जोवर सगळे येत नाही सोसायटीमध्ये म्हणा किंवा बाहेर म्हणा, तोवर होणार नाही. पण गंमत म्हणून सांगते की मागायची पद्धत आणि बॉडी लँग्वेज, कॉन्फिडन्स कसं बदललंय. इट कुड ऑल्सो बी जनरेशन मध्ये बदललंय. त्याच्यामुळे कॉन्फिडन्सनी विचारणं, पूर्वी कसं कोणाचे पैसे मागतोय हे मागतानाच आपल्याला भीती वाटायची. सो दॅट आय थिंक इज द फर्स्ट चेंज. नाही नक्कीच. आणि मी याला थोडंसं जोडेल पण की तो ना थोडासा आदर भावना होती. आजकाल कसं बंद सोसायटीत त्यामुळे ती राहिली नाहीये. कारण कसं पूर्वी चाळीत असायचं तर माहिती असायचं की कोणाच्या घरात काय चाललंय. जसं आता पुलंचा तू रेफरन्स घेतला होता, तर आपल्याला पुलं म्हणतात ना की कुणाच्या घरात काय शिस्त हे नुसतं वासवून करू शकतं, तर तसंच होतं. पण ते आता नाही राहिलं. त्याच्यामुळे मे बी तो बदल झालाय की घरात जसं होतं तसंच बोललं जातंय बाहेर सुद्धा. पण आता जसं वर्गणीवर आलोय आपण, आता थोडंसं पुढे शिफ्ट व्हायचं की मंडळाचा गणपती असतो की घरातल्या गणपतीचं तू आठवणी सांगितलं, त्याच्यानंतर वर्गणीबद्दल सांगितलं, मग आता त्याच्यानंतर मंडळांमध्ये येऊयात किंवा देखाव्यांवर येऊयात आपण. बेसिकली त्याच्यामध्ये पण खूप बदल झालेले जाणवत आहेत. म्हणजे मला आठवतं की माझं लहानपणी कुठे कुठे
व्यक्तिचित्रांपासून सुरुवात व्हायची. म्हणजे पूर्ण माणूस रंगून त्यांना पूर्ण जसं नाटक असायचं तसं पूर्ण बसवलं जायचं. त्याची जवळपास 7-8 दिवस रंगीत तालीम करायचे लोक आमच्या गल्लीजमध्ये बेसिकली, किंवा मी म्हणेल चाळीमध्ये. तशी हिराबाग वगैरे बघायला लोक प्लॅन करायचे. मग तिकडे नाटक असायचं किंवा कुणाचं तरी बायोग्राफी किंवा तुकारामांची स्टोरी किंवा पुतळे तसे छान डेकोरेटिव्ह ते सगळं. म्हणजे गणपती आहे, पण गणपतीच्या निमित्ताने जे नाटकी एंटरटेनमेंट किंवा गाण्याचे कार्यक्रम वगैरे व्हायचे, त्याच्यातनं कल्चर खूप दिसून यायचं. आणि ती फक्त तीच संधी असायची ना ते सगळं बघायची. दॅट वॉज दी ओनली ऑपॉर्च्युनिटी यू गॉट टू सी ऑल ऑफ दॅट. आता तर तुम्ही कुठेही एक क्लिक करा आणि 4 गोष्टी टाईप करा, तुम्हाला जगभरातल्या गणपती दिसते. म्हणजे इथे बसल्या बसल्या कॅलिफोर्नियामध्ये काय चाललेलं आहे हे पण आपल्याला कळतं. तर मंडळांमध्ये मला फक्त एक गोष्ट फार अशी स्टार्क दिसून येते की गणपतीच्या मांडवापेक्षा लाऊडस्पीकरची भिंत मोठी असते. ओके, नक्कीच ते आहेच. म्हणजे ते भिंत लावतानाच, म्हणजे आत्तापासूनच सुरुवात झालेली आहे, ती भिंत लावतानाच मला भीती वाटते की मला किती धडधडणार आहे. कारण लिटरली द हार्ट कम्स टू युअर माउथ, इतक्या जोरात त्या गाणी लागतात. मंडळांमधले गणपती फार सुंदर सजवतात. वर्गणी छान मिळाल्यामुळे जी फुलं असतात, त्याची जी डेकोरेशन ते करतात, ते पूजा करतात, ऑल्सो प्रसाद जितके ते वाटतात, त्या सगळ्या खूप खूप चांगल्या गोष्टी ते करतायत लोकांपर्यंत. आणि कसं आहे की तो दॅट इज वन वे की सोशली लोक एकत्र येतात. नाहीतर हल्ली खूप बिझी झालेत लोक. टिळकांनी सुरुवातच त्यासाठी केली आहे. नक्कीच त्या पॉइंटकडे तर यायचंच आपल्याला की तो सुरुवात, मेन कळीचा मुद्दा काय होता, म्हणजे सुरुवात कशी झाली आणि आज काय होतं. तर तू ते पण सांगितलंस याच्या निमित्ताने तर आवडेलच. ऑफकोर्स गणेश जयंती वेगळं एक फेस्टिवल किंवा एक वेगळं ओकेजन आहे. भारताला स्वतंत्रता हवी होती. नक्कीच. आणि त्यावेळेला कसं होतं की 5 जणांपेक्षा जास्त लोकांचा घोळका जमला तर त्यांना तुरुंगात टाकू शकत होते इंग्रज. पण कुठल्याही कल्चरल किंवा रिलिजियस गॅदरिंग साठी लोक जर का जमली तर ते काही करू शकत नाही असं होतं. असं एक रूल होतं. तर टिळकांनी काय ठरवलं की चला आपण गणपती साजरा करूया, सार्वजनिक गणपती, सगळ्यांसाठी गणपतीच्या मुद्द्याने सगळे भेटूया. ऑफकोर्स तेव्हा भेटल्यानंतर आपण आपले सुख दुःख आनंद सगळं शेअर करतो, पण तिकडे सुद्धा प्लॅनिंग करून काय आपण करू शकतो. म्हणजे 2 गोष्टी, सोशल गॅदरिंग आणि फ्रीडम मुव्हमेंट. की काय काय बदल पाहिजे बाबा, आपल्याला काय करायला पाहिजे. तर मी कधी कधी असा विचार करते की सोशल गॅदरिंगचा मुद्दा आहे, पण अजूनही आपल्या स्वतंत्र भारतात सुद्धा अशा गोष्टी आहेत की आपल्याला वाटतं की हे बदलायलाच हवं. तर मग तोच ओकेजन टिळकांसारखा आपण त्या मुद्द्यांवर का नाही बोलू शकत गणपतीच्या उत्सवांवरती, ऍज अपोज टू बॉलिवूडची गाणी किंवा फॅशन शो. मुद्दा काय, म्हणजे हा कल्चर हा मुद्द्यासाठी म्हणत नाहीये मी, तो तर वेगळाच आहे आणि त्याच्यावर पण चर्चा व्हायलाच पाहिजे. पण मोर इम्पॉर्टंटली जर का लोक इतकी जमत असतील तर मग त्याचा पॉझिटिव्हली आपण फायदा करून घ्यायला पाहिजे. नाहीतर लोकांना एकत्र करणं हे फार कठीण होतं. त्या आरतीच्या नावाने लोक येतात. 7:30ची आरती म्हटल्यावर सोसायटीमध्ये सुद्धा जी लोक कधीच खाली येत नाही ते उतरून येतात. आज काय प्रसाद आहे बाबा ते तरी बघायला खाली येतात. तर मग इफ यू आर गेटिंग दॅट ऑपॉर्च्युनिटी, लोक जमतायत, तर मग तेव्हा आपण काहीतरी चांगलं त्याच्यातनं घडवायचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि मंडळांनी नक्की याच्यावर बोलायला पाहिजे किंवा अशा लोकांना गोष्टी सांगायला बोलवायला पाहिजे. किंवा पूर्वी जसं आपण नाटकं बघायचो किंवा गाणी बघायचो तसं तुम्ही म्युझिक प्रोग्राम्स छोट्या छोट्या मंडळांनी सुद्धा, असं मोठं सगळंच एकदम हाय फाय आणि लार्ज स्केल मध्ये करायची गरज नाहीये. पण बेसिकली वेगळे मंडळ काय आहेत, त्या कम्युनिटीसाठी तो सार्वजनिक गणपती आहे. मग त्या कम्युनिटीसाठी सार्वजनिक गणपतीमध्ये त्या कम्युनिटीसाठी आपण आपल्या व्हॅल्यू सिस्टम मधनं काय देऊ शकतो. आपण पण एखादा नाटक ठेवूया का, एक गोष्टी सांगणारा कोणीतरी येऊ शकतो का, मग एक गाणं, लाईव्ह म्युझिक जे इंडियन क्लासिकल म्युझिक आहे ती ऐकायची संधी. म्हणजे हल्ली 2 मिनिटाच्या वरती गेलं की लगेच आपण गाणं बदलतो. सगळ्या गाण्यांची मेडलीच असते. आपल्याला बसून पण एक कंटिन्युअसली 15 मिनिटं एक गाणे ऐकायची सवय नाही. तर तसं एक तो एन्व्हायरमेंट, तो एक कल्चर आपण परत आणू शकतो का 10 दिवसांमध्ये.
सो मंडळांनी बहुतेक त्याच्यावर जर का काम केलं अजून. नक्कीच. आणि मला हे पण जोडायला आवडेल की जसं तू मंडळांचं बोललीस तर तिथे मला हे पण बघायला मिळतं की एक 5-5 फुटांच्या अंतरावर सुद्धा मंडळ आहेत. म्हणजे ह्याची खरंच गरज आहे का, म्हणजे किंवा याच्यावर पण विचार व्हायला हवा. सो याला 2 दृष्टिकोनातून मी बोलेन. एक तर वैशाली द स्टोरी टेलर आणि दुसरं नागरिक म्हणून. हो, वैताग येतो. कारण मी गाडी चालवतेय आणि मला माहितीये की हे जे आता मांडव आहे तिकडे ऑलरेडी आत्ताच रस्ता बांधलेला आहे, तो त्याच्यात ऑलरेडी खड्डा केलाय आणि मग तिकडे पोल बांधलाय आणि इथून मी जरा पुढे गेले की अजून एक केलाय आणि मग अजून एक केलाय आणि तो गणपती संपल्यावर 10 दिवसांनी जाणार नाही, तो तसाच ठेवणार, कारण मग त्याच्यानंतर नवरात्री, मग त्याच्यानंतर अजून एक सण आणि असं करतच तुम्ही ऑलरेडी लहान असलेल्या रस्त्यावरती जे नो पार्किंग वगैरे मध्ये पण पार्किंग करतात त्याच्यात एक मांडव टाकून एक तर न्यूसन्स व्हॅल्यू वाढते. आणि दुसरं काय होतं, जसं मी म्हंटल ना की इतका का डिवाइड आहे. हा, मेन मुद्दा तो आहे, इतका का डिवाइड आहे. म्हणून मी म्हंटल की पहिले तर मी सांगेन नागरिक म्हणून पहिला आपल्याला इरिटेशन पहिला त्या लेवल पासून सुरू होतं आणि त्या गोष्टीपर्यंत आपण पोहोचूच शकत नाही डेप्थ पर्यंत, कारण आपण ऑलरेडी इतके इरिटेटेड झालेलो असतो या बेसिक गोष्टी. आणि सण म्हणून बघायचा दृष्टिकोन नक्कीच भावनेचा आहे, आपला त्याच्यासाठी आदर आहे, प्रेम आहे, सगळं आहे. पण एक नागरिक म्हटलं की तुम्ही जर त्या एरियातले नसतं तर जाताना तुम्ही काहीतरी बोलताच की अरे इथे का टाकलंय, नव्हतं करायला पाहिजे. जरी तुमच्या एरियासाठी तुमचं राजा मान जो काय असेल तो, पण दुसरा जो जाणार आहे त्या रस्त्याने जो जाणार आहे ना त्याच्यासाठी ते इरिटेशनची भावना असतेच. नक्कीच नाही, आणि इरिटेशनची भावना ते गणपती एवढे आहेत त्याच्यापेक्षा असं होतं की अरे का कळत नाही की एवढीशी एक गल्ली आहे तिकडे कम्युनिटी तसे एकत्रच राहतात, विचार वगैरे सगळ्यांचे वेगळे असतील म्हणून तुम्ही, पण द पॉइंट इज तो फंडिंग तसा मिळतो ना. करेक्ट. आणि कुठेतरी मंडळ हे सार्वजनिक पेक्षा पॉलिटिकली सार्वजनिक असं होत आहे का, असा आपण स्वतःला हा प्रश्न विचारायलाच पाहिजे. नक्कीच. आणि जसं मी म्हंटल की ते फक्त ते मंडळासाठी त्यांनी एक छोटीशी जागा घेतली आणि गणपती ठेवलेत ना, ठीक आहे ना, की दर 100 लोकांना वाटतं की बाबा आमचा हा गणपती, आमचा हा गणपती, आमचा हा गणपती, पण ती जी स्पीकरची भिंत असते ना, मग कॉम्पिटिशन गणपतीचा देखावा कसा आहे तो असला ना तर काही प्रॉब्लेम नाहीये. नक्कीच. कुणाचं म्युझिक जास्त जोरात आहे आणि कुणाचं म्युझिक ऍक्च्युली नॉट सुटेबली जोरात आहे, त्याचं कॉम्पिटिशन असं जास्त वाटायला लागतं आपल्याला. करेक्ट. आणि गाणी पण जर का लागलीत आणि मधुर गाणी लागलीत ना तर ते लाऊडस्पीकरवर पण चालणार. पहाटे आपण 3 वाजता भीमसेन जोशी ऐकायला सवाई गंधर्वला थांबायचो ना. करेक्ट. की आजही महेश काळेंच्या मैफिलीला जातातच ना लोक आणि खूप गर्दी करतात. तिकडे स्पीकरचा भिंत लावला तर ते मधुर आवाज येते. पहिली गोष्ट कर्कश आवाजात ते गाणी आणि अभद्र गाणी. ऑनेस्टली आपण विचार केला की हा माझ्या मनातला गणपती, या गणपतीला मी प्राणप्रतिष्ठा करून इथे आज स्थापित केलेला आहे. 10 दिवस त्यांचा वास इकडे असणार आहे आणि मी पूजा केली आहे. म्हणजे बॉलिवूड गाणं लावून गणपतीला बसवलेलं नाहीये. मग ती पूजा आपण पूर्ण व्हॅल्यू सिस्टमनी वगैरे करतो. मग गुरुजी येतात, सगळं करतात. मग लगेच आपण विसरून कोंबडी पळाली किंवा झिंगाट किंवा दुसरं कुठलंही गाणं कसं लावू शकतो. तुम्ही जे बघितलंय किंवा जसं तू म्हणालीस की तुझ्या एक औरामध्ये गणपती एक वेगळ्या ह्याच्यात झोन मध्ये किंवा माझ्याच्यात एक वेगळा झोन आहे, तर आपण पुढच्या पिढीसाठी काय प्रेझेंट करतो हे पण बघण्याचा मुद्दा आहे तिथे, राईट? कारण आज जे करतोय आपण त्याचा नेक्स्ट स्टेप उद्या ते करणार आहेत हे आपण कुठेतरी कन्सिडर केलं पाहिजे. जर आज मी पॉलिटिकल अँगल मधून मंडळ केलंय किंवा जसं तू म्हणतेस गाण्यांमध्ये खूप गोष्टी करतोय, तर उद्या त्याच्यापेक्षा दुप्पट होणार आहे. मग त्याचा विचार आपण केलाय का खरंच? सो तेच मी म्हणते ना की पॉलिटिकली मंडळ बसवले तरी चालेल. मुद्दा आहे की त्या मंडळातनं कार्य काय करायचं, करेक्ट, मी काम काय करणार. म्हणजे इतकी ताकद आहे त्या मंडळात की इतक्या लोकांना आपण गोळा करू शकतो. लोकांना गोळा केल्यानंतर आपण त्याचा काय करतो, हा तुमच्या कम्प्युटरच्या भाषेमध्ये बायनरी मी नेहमी म्हणतेच, माय फेवरेट टर्मिनॉलॉजी, की 0-1 मी काय चॉईस करतो. हे आय थिंक याचं जर का आपण थोडंसं एज्युकेशन देऊ शकलो लोकांना, आणि हे फक्त उद्या गणपती बसणार आहे, 1 आठवड्या आधी वर्गणी कलेक्ट केलंय आणि हे देखावा आणि डेकोरेशन करतोय, ह्याच्यापेक्षा मला असं वाटतं की वाढदिवस एकदा साजरा करतो म्हणून काय वर्षभर आई बाबा प्रेम करत नाही का? करतात. तर तो व्हॅल्यू
थ्रूआउट द इयर असायला पाहिजे. ती जी ग्रुप एकत्र येते मंडळ म्हणून काम करायला, त्यांनी वर्षभर काहीतरी छान करायला पाहिजे. तिकडच्या लोकांमध्ये अवेअरनेस स्प्रेड करायला पाहिजे. तर मी तर म्हणेन, मी गोष्टींवर काम करते आणि जेव्हा आपल्या गोष्ट लिहायची असते, मी नेहमी मुलांना सांगते की 5 इंद्रिय, ऑल युअर 5 सेन्सेस यू यूज अँड यू थिंक. तर मी पण ह्या 10 दिवसांमध्ये चांगल्या 10 गोष्टी काय बघणार, चांगल्या 10 नवीन इंडियन पदार्थ, भारतीय पदार्थ काय खाणार, म्हणजे चॉकलेट मूस मोदक सोडून वेगळं काही मी खाऊ शकतो का, की तिरामिसू मोदक, हे असं खाण्यापेक्षा मोदक हे त्याची एक सँक्टिटी असते, म्हणजे एक आयडेंटिटी आहे, त्याचा एक फ्लेवर आहे आणि ती मिठाई आहे, मोदक नाहीये. म्हणजे हे माझं प्रामाणिक मत आहे की मोदक म्हणजे ते उकडीचे किंवा तळलेले मोदक, आणि गणपतीला, अर्थात गणपतीला सगळं खायला आवडते, आपण गोष्टीत म्हणतो, पण खरं तिरामिसू मोदक आणि चॉकलेट मूस मोदक, बेल्जियन चॉकलेट मोदक, हे थोडंसं म्हणजे एन्जॉयमेंट म्हणून ठीक आहे, पण मोदक नाहीये ना ते. बेसिकली मोदक ते साच्यात तुम्ही काहीतरी घालून देताय. करेक्ट. किंवा मी म्हणाल त्याला तो टच नाहीये जो हवा आहे, किंवा त्याला ती भावना नाहीये, ती एक मिठाई आहे. जसं तू म्हणालीस की काजू कतली आणि तो मोदक सेमच आहे, कारण उद्या काजू कतलीचा जर साचात तुम्ही घातलं तर ती मोदकच होणार आहे, काजू कतली मोदक किंवा काजू कतली फ्लेवर मोदक होणार आहे. करेक्ट. जसं आपल्याला आपली गोष्ट किंवा आपलं मूल दुसऱ्याच्या साचात घातलेलं आवडत नाही, मग तुम्हाला ही मिठाई का आवडते, हा खूप थोडासा रॅश पॉइंट असू शकतो लोकांसाठी, पण हे फॅक्ट आहे. नाही, आणि दुसरं सांगू का, कसं आहे का, मोदक बनवण्यात ना बराच वेळ जातो. अर्थात सगळ्यांना करता येत नाही, मी म्हणत नाही की सगळ्यांनी शिकावं, ते आपल्याला बाहेर सगळीकडे पण प्री ऑर्डर करून मिळतात, पण उकडीचे मोदक आणि तळलेले मोदक, त्याच्यावर तो आपण हाताने जेव्हा बनवतो, ते मुलांना आपण आपल्या बरोबर बसवून त्याच्यात इन्व्हॉल्व्ह केलं, मग त्या गणपतीच्या उत्सवात आपण इन्व्हॉल्व्ह होतो. म्हणजे माझ्या लहानपणचं गणपती म्हणजे फक्त गणपती आणि आरती झाली आणि झालं नाही, पण मग आदल्या दिवशी काय काय तयारी पाहिजे, पूजेसाठी काय काय काढून ठेवायला लागतं, आजीचं कुठल्या साडीला हात लावायचा नाही, आजी पूजा करणार आहे त्याच्यामुळे, मग बाबांनी काय काय काढून ठेवलेलं आहे, मोदकाची तयारी, ते खोबरं आणि गुळ मिक्स करून, मग त्याच्या आधी त्याला हात लावायचा नाही, ते खायचं नाही. हे छोट्या 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 गोष्टीतनच आपल्याला आपलं सगळं कल्चर कळतं. चेंज म्हणजे मी बघेन की हल्ली ही पिढी खरंच मुलांना हे सगळं शिकवायचा प्रयत्न करतात. नक्कीच. खूप मेहनत घेतात, आणि आता तर गणपती बनवण्यापासूनचे वर्कशॉप्स वगैरे चालू होतात, त्याच्यामुळे तो अवेअरनेस पण आहे. शाडूची माती वापरणं, प्लास्टर ऑफ पॅरिस नको, त्याचं विसर्जन कसं व्हायला पाहिजे, कमीत कमी रंग असलेले गणपती आपण घेऊया, हे अवेअरनेस. सो पॉझिटिव्ह चेंज आपण जे म्हणतो ना, ते पॉझिटिव्ह चेंज होतं, आणि बरेच मंडळ सुद्धा हे काम करतात. आणि कसं होतं, जेव्हा मंडळ हे काम करायला लागतात ना, मग लोकांना सुद्धा ते कळायला लागतं. म्हणून मी म्हणते, मंडळ हॅज अ पॉवर, अँड विथ पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी, ना स्पायडरमॅन म्हणतो तसंच आहे. तसंच आहे. मंडळ खूप काय काय सुंदर करू शकतात, एक पूर्ण चेंज आणू शकतात. नक्कीच. आता याच्याच बाबतीत मी म्हणेल, आतापर्यंत तू असं छोट्या छोट्या मंडळांचं बोलत होतीस, पण पहिल्यांदा ज्यावेळेस तू बोललीस त्यावेळेस बोललीस की पुण्यातले मानाचे 5 गणपती, मग त्यांना आजही ते मानाचं स्थान का आहे, कारण ऍक्च्युली दे आर डुईंग एव्हरीथिंग. म्हणजे वर्षभर ते काय काय करतायत आणि ते खूप ऍक्टिव्ह असतात. म्हणजे कसबा गणपती म्हणू नको, तुळशीबागेचं म्हणू नको, इव्हन श्रीमंत दगडूशेठही म्हणू नको, मानाचा नसला तरी श्रीमंत म्हणून जे नाव लावतो तशाप्रमाणे ते काम करतायत. तर त्याचे पण तू सांगू शकतोस, म्हणजे तुला काही एक्सपिरियन्सेस असतील तर. आय थिंक तो एक व्हॅल्यू सिस्टम पुण्यातला आहे. आणि टू अंडरस्टँड की एवढ्या वर्षांपासून ह्या गणपतींना तो मान आहे, त्या मंडळांना मान आहे, तिचे काय काम करतायत त्यांना मान आहे. त्याच्यामुळे कितीही दगडूशेठ श्रीमंत असले तरी त्यांना वाट पाहायला लागतं मानाचे गणपती गेल्याशिवाय ते जात नाही. आणि ती एक ह्युमिलिटी दिसते त्याच्यात, एक हंबलनेस दिसतं त्याच्यामध्ये, आणि ते अजिबात बदललेलं नाहीये. आणि ते बघून असा अभिमान वाटतं की यार, आय डोंट वॉन्ट टू ऑलवेज से लाईक पुलं किंवा पुण्यासारखं राहिलं नाही. काही काही गोष्टी नाही बदलू शकत पुण्यात, आणि ते पुण्यातलीच माणसं ती बदलू देणार नाही, कारण पुण्यातल्या माणसांना त्याचा अभिमान आहे. हो. आणि ज्या गोष्टीचा अभिमान आपल्याला असतो त्या गोष्टीला आपण खूप जपतो, त्या गोष्टीला व्हॅल्यू करतो, त्या गोष्टीला रिस्पेक्ट करतो, आणि त्या गोष्टीला तसंच मेंटेन करतो. त्याच्यामुळे तो बघ, ढोल ताशा आज पण त्याची सँक्टिटी कुठे गेली नाही. आजही यंगस्टर्स, यंग पेरेंट्स, लहान मुलं, आणि इतकं छान वाटतं की कुठल्याही पुलावरनं जाताना आपला ढेंच्या ऐकू येतं, आणि आपल्याला माहितीये की अरे हे सगळे तयारी करतात. सो ते सिन्सिअरिटीची भावना ती
अजूनही आहे, मंडळांमध्येही अजूनही आहे. की आता जसं ढोल ताशावरून तू बोलतेस तर मला आठवतंय की म्हणजे IT मध्ये पण जॉब करणारे लोक सुद्धा .6 6:30 लॉग ऑफ करतात आणि सांगतात आम्हाला इकडे आहे. म्हणजे तो त्यांचा महिना 1.5 महिन्याचा टाइम फिक्स त्यांनी दिलेला असतो. म्हणजे तो पण एक खूप चेंज पॉझिटिव्ह आहे की नाही मला वाजवायचं आणि मला तो फील घ्यायचंय, मला ते जगायचंय. नक्कीच. सी IT ची वारी जाते. करेक्ट. सो आय थिंक पीपल डू रिअलाइज दॅट ह्या सगळ्या जपण्यासारख्या गोष्टी आहेत आणि हे पुढच्या भरपूर पिढ्यांना ते कळायलाच पाहिजे. आणि त्यासाठी पण आपल्याला सोशल मीडिया काही आपण पॉझिटिव्ह नेगेटिव्ह म्हटलं तरी याच्या थ्रू आपण खूप चांगलं अवेअरनेस स्प्रेड करतो. मला पुन्हा एकदा त्या पॉइंटवर यायचं की हे जे पेठेतलं अभिमानाचं पद आहे ना ते पेठेपासून बाहेर पुण्यात यायला पाहिजे. कारण पुणे वाढतंय, पुणे बदलतंय म्हणणं दिशांनी पण बदलतंय आणि एरिया वाईज पण बदलतंय. म्हणजे आता पेठेतलं पुणे राहिलेलं नाही, बरोबर, ते बाहेर येत आहे, त्याचे दिशा बदलत आहेत किंवा दिशा एक्सपांड होत आहेत. मग तिकडेही या गोष्टी आल्या पाहिजेत किंवा तिकडे या गोष्टी गेल्या पाहिजेत, राईट. मग तर हे व्हॅल्यू जसे हे मंडळ मानाचे गणपती जपतायत किंवा जे वर्षभर कार्यरत असतात तसे बाकीचे मंडळ करतील का ते बघतील, तर तो एक पॉइंट होतो. पण पुन्हा आता सोसायटीवर येऊयात आपण, की कारण कसं आता प्रत्येक ठिकाणी टॉवर उभे राहतात. म्हणजे कोथरूडची मयूर कॉलनी म्हणू नकोस किंवा बाणेर बिनेर हा एरिया म्हणू नको, प्रत्येक ठिकाणी एक टॉवर आहे जिथे जवळपास 100-150 फ्लॅट्स आहेत आणि आमचं उत्सव आहे. म्हणजे गेटच्या आत गेलं की आम्ही एक असे सदस्य होतो, म्हणू शकतोस तू, की सूट बूट टाय वाले लोक वेगळं. म्हणजे आमचा आणि बाहेरच्या जगाशी संबंध नाहीये. तर मग अशा सोसायट्यांमध्ये पण काय बदल दिसत आहेत किंवा कसे व्हायला पाहिजे तुला असं वाटतं? सी सोसायटीमध्ये पण असंच आहे ना की सगळे 9 to 5 बिझी असतात. बऱ्याच सोसायटीमध्ये ऑफकोर्स मुलं खेळताना दिसतात, पण मुलंही त्यांच्या रुटीनमध्ये त्यांच्या क्लासेसला वगैरे जातात. गणपती, नवरात्र, गोपालकाळा, दीज आर ओकेजन्स जेव्हा लोक वाट पाहतात एकत्र यायची, आणि त्याच्यामुळे मी तर म्हणेन की गणपती सोसायटी मधला इज ॲज बिग ॲज पेठेतला गणपती. कारण तो त्यांच्या मानाचा गणपती आहे, त्यांच्या सोसायटीतला तो मोठा गणपती आहे. कारण सोसायटीमध्ये सुद्धा ढोल ताशाची तयारी करतात. मी बऱ्याच सोसायटीमध्ये बघितले, आमच्याकडे पण मुलं लेझिम वगैरे घेऊन येतात. सो कुठेतरी गणराज येतोय, ती भावना आहे. हा, आणि म्हणजे मला हे सांगताना गुजबम्स येतं की अरे आता फ्रायडे आलं ना, किंवा अच्छा जेव्हा गणपती येणार आहे तेव्हा आपण इतके खुश होतो की सगळे लवकर येतात ऑफिसमधनं, सगळ्यांची तयारी असते, सगळ्यांचं प्लॅनिंग असतं की कुठल्या बिल्डिंग मधनं काय प्रसाद येणार आहे. आणि इंटरनली एक कॉम्पिटिशन पण असतं की आमचा प्रसाद कसा होता, आम्ही हे आणलं, आम्ही ते आणलं, अरे त्यांनी तर उकडीचेच मोदक आणले एवढ्या लोकांसाठी. सो आय थिंक लोक एकत्र येतात त्या निमित्ताने. खूप गोड गोड कॉम्पिटिशन्स मुलांसाठी ठेवतात. रांगोळी कॉम्पिटिशन म्हणा, स्पोर्ट्स कॉम्पिटिशन म्हणा, ड्रॉइंग कॉम्पिटिशन म्हणा. या निमित्ताने लोक एकत्र येतात. थोडंसं अनवाइंडिंग होतं आणि हे थेरप्युटिक आहे. लोकांचं एकत्र येणं, नक्कीच, की एकमेकांशी शेअर करणं की काय आहे. आणि गणपतीच्या वेळी मोठी आरती होते, सगळे एकत्र, व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह होतात. वी लिव्ह इन अ कंट्री दॅट बिलीव्स इन पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आणि पॉझिटिव्हिटी. आणि हे सगळीकडे हे जेव्हा चालू असेल, म्हणजे इमॅजिन किती पॉझिटिव्हिटी आपण जनरेट करतोय सगळीकडे. सो सोसायटीच्या गणपतीमध्ये सुद्धा मला असं वाटतं की अवेअरनेस एक तर साजरा करायचा, दुसरा कसला गणपती आणायला पाहिजे, त्याचं विसर्जन. आता आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा गणपतीला घेऊन येतो आणि जाताना ते गेटकडे त्या एका टबमध्येच त्यांचं विसर्जन होतं. ते आम्ही ठरवलंय, कारण ते पाणी आमच्याच झाडांमध्ये जाणार. सो दिस इज अ ब्रिलियंट डेव्हलपमेंट. आणि अशी किती सोसायटीज अशी कामं करतात. थर्मोकोल नको, प्रेसनी, मीडियाने सुरू केलंय की इको फ्रेंडली गणपती कुणाचा आहे, आणि फक्त गणपतीची मूर्ती नाही, तुमचं डेकोरेशन पण इको फ्रेंडली आहे का. दीज आर वेज टू मोटिवेट. आणि ह्या पातळीत सुद्धा खूप काम चाललेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या सोसायटीमध्ये बऱ्याच सोसायटीमध्ये कॉम्पिटिशन असतं की आम्ही फक्त सगळ्यांकडनं प्लास्टिकच्या बाटल्या गोळा केल्या आणि मग आम्ही गणपती साजरा केला. गणपतीचा प्रोग्राम बघायला यायचं असेल तर मग तुम्ही काय म्हणतात ते, एकीकडे मी बघितलं होतं की बायो एन्झाईमच्या ज्या गोष्टी असतात ते घेऊन या, मग ते दिलं की तुम्हाला एंट्री. किती छान आहे, म्हणजे किती छान छान उपक्रम लोक करू शकतात. आणि हल्लीच्या जनरेशनला तर क्रिएटिव्हिटी इज अफाट. सो इट इज व्हेरी पॉझिटिव्ह टू सी सोसायटीज मध्ये हे सगळं. अच्छा ताई, मगासपासून तू गोष्टी बोलतेस, पण आता सगळ्यात महत्वाचं एक येतं की
गणपतीचं डोकं शिवाने कापलं, त्याच्यानंतर नवीन आणून बसवलं, ही गोष्ट जी सगळ्यांना माहिती असते. किंवा गणपती उंदरावर बसून फिरत होते आणि मग त्यांना मोदक आवडतात, मग ते पडले, त्या गोष्टी माहिती आहेत. पण याच्या व्यतिरिक्त अशा काही इनोव्हेटिव्ह गोष्टी आहेत का, किंवा थोडासा तो प्रेझेन्स मायथॉलॉजिकल प्लस ऍज अ गोष्ट किंवा ऍज अ स्टोरी टेलर तुझा टच असं काय आहे का, जेणेकरून मुलांना अजून ते इझी वे मध्ये बऱ्याचशा गोष्टी माहिती होतील? कसं आहे, गणपती हा सगळ्यांचा फेवरेट देव आहे. नक्की. एकतर तो दिसायलाच कसला गोंडस, त्याच्यामुळे मुलं ऑलरेडी अट्रॅक्ट होतात. गंमत म्हणजे मी एकीकडे जेव्हा ही गोष्ट सांगितली शिवाची, विच आय युजली अवॉइड, कारण सगळ्यांना ती माहितीच आहे, पण एक मुलगा मला म्हणाला की मला नाही शिवा आवडत. डोकंच कापलं त्यांनी, म्हणजे असं कोण करू शकतं? त्याला म्हटलं अरे पण ती गोष्ट आहे ना, आता तसं झालं आणि त्या रागाच्या भरात कोणी काही करू शकतं, ते आपल्याला त्या गोष्टीतनं दाखवायचं. पण मुळात गणपतीच्या एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत की आपण कुठलंही कार्य करायच्या आधी गणपतीलाच का पहिले पूजतो. सुरुवात तिथूनच असते. नक्कीच. म्हणजे माझ्या घरी तरी कुठलंही गोड पण पदार्थ करायचं असेल प्रसादासाठी, समज मोदक पण असेल, तर त्याचं जे पांढरं पीठ असतं ना, ते जेव्हा उकड काढतो त्याचं छोटासा मोदक करून आजी बाजूला ठेवते की गणपती माझं मोदक व्यवस्थित होऊ दे, छान होऊ दे. कुठलंही कार्य. तर मुलांना ही गोष्ट की का कुठे काही कार्य करताना पहिले गणेश पूजा का होते, ही मायथॉलॉजिकल स्टोरी आम्हाला सांगितली तरी आवडेल ती स्टोरी, म्हणजे शॉर्ट मध्ये जरी ऍटलीस्ट. शॉर्ट मध्ये म्हणजे द ब्युटी ऑफ इंडियन मायथॉलॉजिकल स्टोरीज इज की त्याचे वेगवेगळे स्वरूप आणि वेगळे टेक्स्ट. म्हणजे कितीही तू एक गोष्ट सांगितलं ना, पण माझ्या आजीने तर वेगळं काहीतरी सांगितलं होतं मला, असं एक मूल हात तर वरती करतच. पण बिकॉज ते डोकं कापलं गेलं आणि शिवानी विष्णूच्या मदतीने ते डोकं आणून एका पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये जाऊन ते हत्तीचं डोकं आणून ठेवलं, तेव्हा ही प्रॉमिस्ड पार्वती की हेन्सफोर्थ जे काय असेल कुठलंही कार्य करायच्या आधी पहिले गणपतीच्या पुढे नमन केलं जाईल. आणि इतके गोड गोड गोष्टी आहेत की देव सुद्धा बऱ्याच ठिकाणी हारतात कारण ते गणपतीला पूजून जात नाही. म्हणजे पुराणात अशा गोष्टी आहेत की विष्णू विसरतात गणपतीला पूजायला आणि म्हणतात मी कशाला करू गणपतीची पूजा. अरे पण तू जिंकत नाही राक्षसाच्या अगेन्स्ट, तू गणपतीची पूजा केली होती का? पण माझं असं म्हणणं आहे की मुलांना ही गोष्ट सांगत असताना, हल्लीच्या पिढीला स्पेशली, आता माझ्या आजीने सांगताना मी हा करून ऐकलं, आताच्या पिढीला त्याच्यातनं काय सांगायचं असतं की तू बघितलंस का, कितीही विष्णू ग्रेट गॉड असेल आणि एवढे अवतार असतील तरीही ही हॅज टू बी हंबल. करेक्ट. सो आपण त्या गोष्टीतनं खूप अशा व्हॅल्यूज मुलांना शिकवू शकतो. पण त्या गोष्टी कशा सांगायच्या, देव 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 म्हणून नाही, देवाची ओळख पाहिजे, ते कसं आलं ते माहिती असायला पाहिजे, कुठले देव काय करतात, हे सगळं आपलं मायथॉलॉजी झालं की आपलं बिलीफ सिस्टम झालं. पण त्यातनं ती गोष्ट खूप काय काय सांगायचा प्रयत्न करते. दुसरं म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो, अष्टविनायक किती मुलांना माहिती आहे अष्टविनायक. अष्टविनायक दर्शन हे फक्त पिलग्रिमेज का राहिलंय? मी तेच विचारणार होतं की तुम्ही आता 60-70 झालेत, मग तुम्ही करायचं असंच होतं ना का? पण अष्टविनायक फिरायला जाऊया असं कोणी म्हणतं का? मुलांना आम्ही घेऊन जातोय, पण मुलांना त्यात इंटरेस्ट कसं येईल? तुम्ही ती गोष्ट सांगितल्याशिवाय येणार नाही. आणि गोष्ट म्हणजे परत फक्त मायथॉलॉजिकल नाही. तुला माहितीये का, एवढ्या वर्षांपूर्वी ते मंदिर बांधलं गेलं होतं. तर ते त्या गणपती त्याच्या मंदिराला मिनार आहेत, बाकीच्याला कळस आहे. तर कळस असल्यावर ते डिस्ट्रॉय झालं मुघलांच्या काळात, पण मिनार असलेल्या मंदिराला डिस्ट्रॉय नाही केलं त्यांना कळलंच नाही की ते मंदिर आहे. बघ किती भारी ना. त्या काळात 4 द्वार बांधलेत, 4 द्वार मधनं काय काय कुठल्या कुठल्या दिशेतनं बघ मूर्ती दिसते, इथून बघ तिकडचा गणपती पण दिसतो. हे कसं बांधलं असेल? म्हणजे मुलांना तो आर्किटेक्चरल मार्वेल वाटायला पाहिजे. त्याच्यात अरे आपलं हेरिटेज, आपलं कल्चर काय भारी आहे. स्वयंभू म्हणजे काय? आपण बनवतो गणपती, पण स्वयंभू गणपती म्हणजे त्यात कुठून मला गणपती दिसला. आणि त्या काळात कोण कसा असा भक्त होता की त्यांनी विचार केला की बस मी गणपतीचं नामस्मरण करणार आहे. मग असे भक्त कोण होते? आणि कोणी असू शकतं का? आपण धोनी भक्त होऊ शकतो, पण गणेश भक्त, विठ्ठल भक्त म्हणजे ते कसे असतील लोक? हे जर का आपण गोष्टींच्या माध्यमातून मुलांपर्यंत क्युरिओसिटी देऊ शकलो ना, त्यांना क्वेश्चनिंग कॅपॅसिटी,
गोष्ट म्हणून नाही, पण तिकडे बघितलं अरे भारी हे तू गोष्टी सांगितलं होतं, हे जर का मुलांना वाटायला लागलं ना, मग तेही म्हणतील की 5 दिवसाची सुट्टी चल ना आपण अष्टविनायक बघायला जाऊया. की आपण ज्या गोष्टी ऐकत मोठे झालो ना, ती आपली इमॅजिनेशन आहे. म्हणजे आता आपण म्हणतोय की मुलं खूप क्रिएटिव्ह आहेत, पण त्या काळात तुम्ही त्यांना किंवा आजी आजोबांनी ज्या गोष्टी ऐकल्या त्याच्याने ते क्रिएटिव्हिटी वाढलेली आहे कुठेतरी. कारण इमॅजिनेशन तिथूनच येते ना, कारण आपल्या सगळ्या गोष्टी तशा इमॅजिनेशन वाल्या असतात. चाइल्ड स्टोरी म्हणू नकोस किंवा मग तुमचं साधं आपलं सिंड्रेलाची गोष्ट म्हणू नकोस किंवा त्याच्याही पेक्षा ससा कासवाची गोष्ट म्हणू नकोस. ह्या सगळ्या इमॅजिन आता त्या टेस्ट दिसतात, तसे रील्स दिसतात, ठीक आहे, पण त्या सगळ्या तशा इमॅजिनेशन मधूनच आल्या. तुला सिम्पल सांगते, हे बघ, गणपतीची गोष्ट असेल, अष्टविनायकच्या गोष्टी जर का आज मी मुलांना सांगितलं, ही आजची पिढी आहे, त्यांना आपण ब्लेम नाही करू शकत. वैशालीताई फोटो दाखवा ना, मंदिराचा फोटो दाखवा ना. आपल्या वेळेला कसं होतं की असं असं मंदिर आहे, इथे एवढ्या पायऱ्या आहेत, 283 स्टेप्स चढून लेण्याद्रीला पोचायला लागतं, मग तिकडे खूप लोक थकतात, मग आपण ते सगळं इमॅजिन करतो आणि मग तिकडे पोचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे कथेतल्या कुठल्या तरी ठिकाणी आपण पोचलोय. आता ती गोष्ट सांगितल्या, बरं फोटो दाखव, अच्छा असं आहे का, के छान, संपलं तिकडे. तो विषय, ती गोष्ट, तो एक्सपिरियन्स क्षणात तो संपून गेला. तर मी म्हणेन की जिकडे तुम्हाला मुलांना घेऊन जायचं असेल ना, त्याचे फोटो दाखवू नका, त्याचं इतकं असा ऑरा निर्माण करा. होऊ शकतं तिकडे अच्छा एवढंच आहे का असं वाटलं तरी इट्स ओके, डझंट मॅटर. पण तुम्ही तेव्हा त्यांना सांगा ना, अरे पण आमच्या वेळेला हे खूप भारी वाटायचं रे, तुला एवढंच वाटलं का, ठीक आहे ना, पण आता तू माझ्या दृष्टिकोनातनं बघितलं की नाही, म्हणजे आपण एक कम्युनिकेशनचा संवाद पण वाढवतो. आजी आजोबांबरोबर ते कम्युनिकेशन वाढतं आणि त्या रीतीने आपले मायथॉलॉजिकल स्टोरीज आपल्या घराचा भाग होतात. गणपती स्टोरीज आर द बेस्ट टू इंट्रोड्यूस मायथॉलॉजी टू चिल्ड्रन. हे पुन्हा आपण टॉपिककडे येऊयात, थोडंसं आपण टॉपिकच्या बाहेर गेलो असं वाटतं. गणपती आता जो झालाय 10 दिवसांमध्ये किंवा जो होतोय आणि नेक्स्ट इयरही होणार आहे, आपण कितीही वेगवेगळ्या गोष्टी आल्या तरी जिथे जे घडायचं ते घडतच आहे, पण तरी मला विचारायचं विसर्जन पर्टिक्युलरली त्या दृष्टिकोनातून कसं होतं आणि आता कसं आहे, किंवा त्याच्यातले कुठले तुला चांगले गोष्टी दिसतात आणि कुठल्या गोष्टी बदलायला हव्यात असं वाटतं प्रकर्षाने? सो एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या 10 दिवसात जेव्हा आपण गणपती बसवतो तेव्हा आपण गणपतीला प्राणप्रतिष्ठा करून बसवतो. बरोबर. म्हणजे काय की ऍक्च्युली आपण बनवलेला, तो शिल्पकारांनी बनवलेला किंवा आपण हाताने बनवलेला, तो ती मूर्ती असते फक्त. पूजा केल्यानंतर त्याच्यात प्राण येतो असं म्हणतो आपण, आणि त्याचा विसावा असतो पुढचे 10 दिवस. म्हणजे तो आपल्या घरी राहतो, त्याचे व्हायब्रेशन्स आपल्या घरी राहतात आणि परत पूजा करून त्याला परत एक मूर्तीच्या स्वरूपातच आपण बाहेर घेऊन जातो. दॅट इज द ऍक्च्युअल पद्धत. एक आपण लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या घरी कोणीही 3-4 दिवस राहून गेलं तरी आपण किती काळजीने विसर्जन करतो, त्यांचं गुड बाय म्हणतो साधं, ओके नाही, ती काळजी आपण घ्यायला पाहिजे. आपल्याला आवडेल का की आपण एवढा प्रेमाने 10 दिवस आपण आपला इतक्या प्रेमाने वी हॅव टेकन केअर ऑफ दॅट गणपती, आणि पाण्यात एकीकडे हात वाहताना दिसतंय, एकीकडे डोकं वाहताना दिसतंय, आणि एकानंतर एक सगळे होडीतनं. मी मुंबईची गोष्ट सांगते, मी मुंबईत पण राहिली आणि 2 दिवसानंतर तिकडे नाही जावंसं वाटत, रडू येतं. आणि जी लोक ते समुद्रात घेऊन त्याचं विसर्जन करतात त्यांचंही मला म्हणजे कौतुक वाटतं, कारण त्यांना एवढं काम करायला लागतं, पण त्या कुठल्या परिस्थितीत काम करतात, पावसाळा पण आहे. तर इट बिकम्स जस्ट अ मंडेन जॉब फॉर देम. उचला टाका, पण आपल्याला ते आवडेल का? तर त्याला आपण बदलायला काय करू शकतो? एकतर ते समुद्रात किंवा डायरेक्टली नदीत विसर्जन नाही व्हायला पाहिजे. त्याचं जे फूल आणि ते सगळं फुलं आणि अगरबत्ती ते सगळं असं तेही पाण्यात नाही विसर्जित करायला पाहिजे, त्या वाहत्या पाण्यात नाही. कारण आता नदी इतकेच आपण एवढी जण आहोत आणि नदीची कॅपॅसिटी नाही तेवढी, करेक्ट, तिचा हेल्थच तेवढा नाही आता. सो विसर्जनला आपण खूप सिरियसली घ्यायला पाहिजे. कसं विसर्जित करतो, म्हणजे कुठल्या मटेरियलचा गणपती, त्याचं विसर्जन कसं व्हायला पाहिजे, ह्याच्यासाठी काहीतरी फार कायदेशीर गोष्ट आपण इम्प्लिमेंट करायची गरज आहे. त्याला इतकं म्हणजे 10 दिवस खूप छान सांभाळून नंतर टाकून दिलं असं नाही व्हायला पाहिजे. आणि ते कुठेतरी फायनल प्रोडक्ट तसाच होतोय, फायनल विसर्जन तसंच. म्हणजे तुमच्या डोळ्यात देखत होत नसलं तरी तो तसाच होतोय. नाही, कोणालाही मुद्दामून हे करायचं नसतं, करेक्ट, पण हे होत आहे ना, हे घडतंय ना. आपण त्याच्याकडे कानाडोळा करू शकत नाही का, तर मी बघत नाही की माझ्या डोळ्यांसमोर माझा गणपती नाही बाबा तिकडे जात,
तसं म्हणून मी तर माझ्या बकेटमध्ये गणपतीला विसर्जन करते. तसं म्हणून नाही चालणार. आपण मग फक्त तुमच्यासाठी नदी फक्त वेगळी लाईन घेऊन तुमच्या घरी पाणी पाठवत नाही ना. करेक्ट. सो हे जेव्हा तुम्ही सार्वजनिक गणपती म्हणता तर मग एंड पर्यंत तो सार्वजनिक आहे, सगळ्यांचा आहे. तेवढ्या सिरियसनेसने त्याचं विसर्जन व्हायला पाहिजे, तेवढ्या मानाने त्याचं विसर्जन व्हायला पाहिजे. सिरियसनेस विथ रिस्पेक्ट. आणि तो रिस्पेक्ट कुठेतरी कमी पडतोय नकळत, किंवा संपला, आता झालं, संपलं, उरकलं, हे असं नाही करायला पाहिजे. पॉझिटिव्ह असं आहे की जसं मी म्हटलं की सोसायटीजमध्ये बकेटमध्ये विसर्जन करतात, घरांमध्ये सुद्धा. आता तर काही काही ऑर्गनायझेशन आहेत ते परत शाडू घेतात तुमच्याकडनं, रिसायकल करून परत त्याची मूर्ती करतात. हा, सो त्याची पण माहिती अजून स्प्रेड करायला पाहिजे. काही काही तत्वज्ञ हेही म्हणतात की शाडूची माती हे पुण्यातलं नाहीच आहे. जसं मी म्हटलं ना, लोकल मातीचं असलं तर मग आपला प्रश्नच येत नाही ना की कसं विसर्जन करतोय, कारण त्याच मातीत तो विसर्जित होणार. शाडूची माती पेंट. सो अगेन, डू वी हॅव टू रिथिंक शाडूची माती इन द सेन्स ऑफ विसर्जन कसं करायला पाहिजे त्याचं. सो कॉन्शियसली तो प्रोसेस, कॉन्शियसली तो, आणि रिस्पेक्टफुली ते विसर्जन व्हायला पाहिजे. मग आपण थोडं एक स्टेप पुन्हा बॅक येऊयात, किंवा भरपूर बॅक येऊयात. जिथे मूर्ती बनवली जाते तिथून, म्हणजे जे प्लास्टर ऑफ पॅरिसचे असेल किंवा कशी असेल, आजही सगळीकडे ते बनवलं जात आहे, ते कारखाने आहेत, त्यांना एकदम ते बंद होणार नाहीये. आणि मूर्तीची, जसं तू मंडळांमध्ये भिंतीसाठी म्युझिकच्या चढावड होती, जसं तू म्युझिकच्या भिंतीसाठी सांगते चढावड होती, तशीच चढावड मूर्तीसाठी बघायला मिळते. म्हणजे मुंबई पण म्हणू नकोस, आजकाल पुण्यातही ती चढावड आहेच, नाही असं म्हणता येणार नाही. मग त्याच्यापासून कसं आपल्याला थोडंसं वेगळं करता येईल, किंवा काय केलं पाहिजे? कारण तिथे पण यांची मूर्ती अशी होती ना, ह्यावेळेस आम्ही याच्यापेक्षा 1 फूट उंच आणणार, किंवा मागच्या वेळेस इतकं होतं, आता ह्यावेळेस इतकं करणार. मग हे आहे अजूनही, म्हणजे आपण याला डिनाय नाही करू शकत. मग त्याच्यासाठी काही आहेत का, कसा विचार ऍटलीस्ट केला पाहिजे? सो गणपती मंडळ कॉम्पिटिशन हे तुम्ही काढू शकाल की नाही, खूप मोठा प्रश्न आणि मुद्दा आहे. चेंज डज नॉट हॅपन ओव्हरनाईट. पण मंडळांनी अशी सुरुवात करायला पाहिजे की विसर्जित करणारी मूर्ती तरी छोटी, आणि तुमचा जो मेन गणपती आहे त्याच्यासाठी बरे तुम्ही वर्गणी जास्त घ्या, पण तो ज्या तुमच्या जेवढ्या फुटाला पाहिजे वगैरे वगैरे करून त्याला तुम्ही परमनंटली कुठे ठेवू शकता का, वर्षानुवर्ष तसं ठेवू शकता का, असा विचार केल्याबरोबर गणपतीचा साईज कमी होणार. नक्कीच. कारण मग ते ठेवणार कुठे. सो ऑटोमॅटिकली यू विल स्टार्ट थिंकिंग दॅट वे. आणि त्या कॉम्पिटिशन मधनं तुम्ही काय सिद्ध करायचा प्रयत्न करताय? तुमचा गणपती मोठा म्हणून तुम्ही काय, तुमचे विचार मोठे, तुमचे आचार मोठे. तुम्ही मोठा गणपती ठेवला तर तुम्ही लोकांसाठी अजून किती काम केलं. जितका मोठा गणपती तितकी छोटी भिंत स्पीकरची, असं काहीतरी करता येईल का आपल्याला? सी, वी हॅव टू बी क्रिएटिव्ह अँड इनोव्हेटिव्ह इन दिस. ओके, कारण गणपती हे मास गॉड आहेत, कोणा एकाचे नाही आहेत. नक्कीच. फॉर्च्युनेटली कोणाचे एकाचे नाही आहेत. कोणी एक म्हणत नाही की माझाच गणपती आहे फक्त. सो गणपती लकीली इज लाईक दॅट. त्याच्यामुळे हे तुम्ही एकदम ओढून घेणं हे शक्य नाहीये. पण आपण अजून क्रिएटिव्हली कसा विचार करू शकतो, यासाठी कॉलेज स्टुडंट्सला जर का बोलवलं की तुम्ही कॉम्पिटिशन्स ठेवा, पण कॉम्पिटिशन मध्ये असं एक फिरकी द्या, किंवा अशी त्याला एक ट्विस्ट द्या की मोठी मूर्ती बघून पण म्युझिक चांगली लावली ना, तर लोक म्हणणार की ठीक आहे यार, पण काय सुंदर म्युझिक लावलं. कुठे कसं कॉम्पन्सेट करता येईल असा जर का विचार केला की एकदा तो विचार आला ना, मला असं वाटतं की गाणीच सुंदर ऐकली ना तर ते विचार पण चांगले यायला लागतात. आपण गाणंच वेगळं काहीतरी विचित्र ऐकायला लागलो तर कुठे गणपतीचा विचार करणार. गणपती स्वतः असे बसलेले असतील कदाचित बऱ्याच ठिकाणी, मला तरी असं वाटतं. नक्कीच. किंवा बाकीचे बरेचसे मुद्दे असतात की मंडळांच्या मागे कुठल्या गोष्टी होतात किंवा कुठल्या गोष्टी व्हायला नाही पाहिजेत. ऍक्च्युली पण तो असं आपण त्याचं इतकं बोलण्यापेक्षा मला वाटतं तो त्यांचा प्रश्न आहे की तुम्हाला त्या मंडळातून काय घ्यायचं आणि काय द्यायचंय. कारण प्रत्येकाच ठिकाणी ह्या गोष्टी घडतात असंही नाहीये, किंवा प्रत्येकच जण हे करते असंही नाहीये. त्याला खूप अपवादही आहे नक्कीच, किंवा खूप लोक खूप चांगल्या गोष्टी करतात, जसं आपण मानाच्या गणपतींबद्दल बोललो. पण आता ओव्हरऑल एक गणपती उत्सव किंवा घरातले गणपती किंवा एक सार्वजनिक गणपती म्हणून आपण पुढच्या पिढीला काय देऊ इच्छितो, किंवा आपण पुढच्या पिढीला काय देऊ पाहत आहोत, यावर तुझं काय मत आहे? गणेश उत्सव सतत साजरा होणार, याला काही प्रश्नच नाही, कारण तो इतका स्ट्रॉंग आपल्या
पुण्यात एस्टॅब्लिश झालेला आहे की ते बदलणार नाही. नक्कीच. ऍक्च्युली मी पॉझिटिव्ह आहे माहितीये का ऋषिकेश. मला असं वाटतं की आत्ताची जी नवीन पिढी आहे ना ती खूप विचार करते रे. नक्कीच. ते खूप इकॉलॉजी बद्दल विचार करते, ते खूप नॉईज पोल्युशन बद्दल विचार करते, ते खूप अशा गोष्टी विचार करायला लागलेत. आणि मला तरी असं वाटतं की पुढे होऊन हे असं काही राहणार नाही, आमच्या काळातला बहुतेक असं म्हणायला लागणार नाही. एकंदरीत आत्ताचे टीनेजर्स बरोबर मी जेव्हा काम करते आणि बघते मला असं वाटतं की ते कॉन्शियसली त्यांना कळतंय की कुठे काय चुकतंय. कॉन्शियसली त्यांना कळतंय की विसर्जन असं नाही व्हायला पाहिजे. कॉन्शियसली त्यांना वाटतं की आपण मूर्ती छोटीशी करूया आणि असं बनवूया. सो चेंज ऑलवेज बिगिन्स ॲट होम. अँड दीज चेंजेस आर नाव हॅपनिंग ॲट होम. अँड वेन चेंजेस हॅपन ॲट होम they will reflect in society. नक्कीच. पण आपल्याला हे हिस्ट्री टेल्स अस दॅट चेंज हॅपन्स व्हेरी स्लोली. ते आहे, त्याच्यात काहीच वाद. सो आपल्याला खरोखरी तर मी म्हणेन की यू हॅव टू बी ऑप्टिमिस्टिक. की जर का ही पुढची पिढी असा विचार करत असेल तर दे कॅन इन्फ्लुएन्स. आणि आता त्यांच्या हातात सोशल मीडिया आहे जिकडे ते अशा बातमी किती पसरवू शकतात आणि किती छान गोष्टी दे कॅन स्प्रेड. सो इफ यू आस्क मी आय एम व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट द चेंज. आणि आपण ह्या 10 दिवसात गणपतीत ती पॉझिटिव्हिटी घेतलेलीच असते म्हणा. त्याच्यावर तो असणंच, ऍटलिस्ट तो ऑरा आहे किंवा ते वाईब्स आहेत किंवा ते जो माहोल आहे तो राहतो आपल्यासोबत थोडे दिवस. आता मी सांगते ना, आता एलईडी विसर्जनला नाही हे रूलच आलाय. इजंट दॅट अ चेंज वर्थ अप्रिशिएटिंग? डेफिनेटली. सो असं मी तर म्हणेन की असे काय काय कायदेशीर व्हायला पाहिजे की भिंत नाही किंवा भिंतीची हाईट एवढीच पाहिजे. हे असं काय काय. आणि जोवर तुम्ही रूल्स आणि फाईन्स असं लावत नाही ना तोवर ते इम्प्लिमेंट होणार नाही. काही काही गोष्टींमध्ये कॅरेट आणि स्टिक तिकडे कायदा तिकडे कायदा चालतो. आणि पोलिसांनी आणि पुण्यातल्या पीएमसी किंवा पीसीएमसीने ठरवलं तर ते करू शकतात. हो नक्कीच. पण ते किती करणार हा प्रश्न आपणच त्यांना विचारूया की तुम्ही ठरवा ना, भिंत एवढी मोठी नाही, 10 नंतर म्युझिक नाही, एलईडीचा वापर नाही, अभद्र गाणी नाही, ह्याला रूल म्हणून नाही टाकू शकता. पण आपण हे काय आहे हे एवढं तरी विचारू शकतो ना, काय संबंधित आहे का हे गाणं. सो दीज चेंजेस नीड टू कम फ्रॉम इन्स्टिट्यूशन्स. डेफिनेटली. तू आणि मी स्वतः आपण गाणी कमी करू शकतो, हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पण ज्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात त्या चेंजसाठी अनलेस सरकार एकत्र येत नाही आणि सगळे रेकग्नाइज करतात रे. असं नाही की कोणाला माहित नाही, सगळ्यांना माहिती आहे. पण सगळे डोळे झाकून आपण मांजर दूध पितो ना, तसं झालंय ते. किंवा मी म्हणाल डेकोरेशनच्या बाबतीमध्ये देखावे पुन्हा जर तुम्ही तेच केले, जसं तू मगाशी बोललीस नाटकं म्हणा किंवा मायथॉलॉजिकल डेकोरेशन म्हणा किंवा काहीतरी स्टोरी असणार. म्हणजे आज कुठेतरी असं बघायला मिळतं खूप मोठा एक मंदिर केलंय, छान केलंय, प्रतिकृती असते, छान असते, सगळं असतं, पण मग त्यात देखावा नसतो. आणि त्याच्यातनं काय सांगायचं तुम्हाला? म्हणजे असं व्हायला पाहिजे की लोकांनी बाहेर परत आमच्या वेळेसारखं पडायला पाहिजे की आम्ही ना उद्या शाळेला जाणार नाही कारण आम्ही नेक्स्ट डेला शाळेला जायचं की आम्ही रात्रभर गणपती बघत होतो बाबा आणि काय काय मस्त मस्त होतं आणि त्या वारीचं काहीतरी दाखवत होते आणि 1857 रिव्होल्ट ऑफ 1857 दाखवलं होतं, इंडिपेंडन्स डेचं काहीतरी दाखवलं होतं. हे असं असायचं. आणि त्या गोष्टी सोहळा दाखवलाय किंवा हो राज्याभिषेकाचा सोहळा तर काय सुंदर. म्हणजे वी यूज्ड टू वेट टू सी ऑल ऑफ दिस. आणि मला असं वाटतं की मुलांना स्क्रीन मध्ये बघितल्यापेक्षा लाईव्ह बघायची मग सवय होईल. आणि मला आठवतंय बाबांच्या खांद्यावर बसून ते बघण्याची मजाच काही वेगळी असते. म्हणजे ऍटलीस्ट एक समेज पर्यंत. हो, एक 6 वर्षापर्यंत मी माझ्या मुलीला खांद्यावर बसून विसर्जनला घेऊन गेले. नक्कीच. आई काय बाबा काय, पण विसर्जन दिसायला तुला दिसतंय आणि काय मजा आणि काय धमाल येते. हल्ली ते पण तुम्ही अरे यार ट्रॅफिक असणार आहे, अरे तिथपर्यंत पोचायलाच ट्रॅफिक लागणार आहे, तर मग कोण जा, आपण टीव्हीवरच बघूया. अरे पण टीव्हीवरची मजा नाहीये. म्हणजे गणपती पुण्यानी तरी एस्पेशली जगप्रसिद्ध पुण्यातला गणपती, तुम्ही पुण्यात असून टीव्हीवर जर का गणपती बघणार असाल तर नाही म्हणजे. किंवा मी हे म्हणत म्हणजे आज पुण्याचं बघून बऱ्याचशा सिटीज मध्ये ते कल्चर अडॉप्ट होत आहे. किंवा म्हणजे नागपूर म्हणू नको, नाशिक म्हणू नको, किंवा आता नाशिक साऊथ मध्ये सुद्धा गणपती ठेवतात हल्ली. किंवा ती मिरवणूक जी आपण टीव्हीत दाखवलं ती मिरवणूक, तो ढोल म्हणू नकोस, त्या रांगोळ्या म्हणू नकोस, ते तिकडे पण होतंय. मग आपण का नाही त्याचा अभिमान म्हण किंवा माज नाही पण अभिमान आहेच. अभिमान अर्थात आहेच. पण पुढच्या पिढीला जे तू म्हणालास ना, खूप छान बोललास की पुणे आता फक्त ते कसब्यात आणि तसं नाहीये. पुणे इज नाव स्प्रेडिंग लाईक अन अमिबा. तर मग कोणीतरी खराडीतला गणपती बघायला तिथपर्यंत येणार आहे का?
पण त्या गणपतीबद्दलची माहिती किती मिळाली आहे त्याला, ते पण आहेच. तो फक्त पुण्यातल्याच लोकांना पुण्यातल्या गणपतीचा अभिमान नाही वाटायला पाहिजे. नक्कीच. जो कोणी पुण्यात राहतो तो पुणेरी आणि त्याला त्या गणपतीचा अभिमान वाटायला असलाच पाहिजे. पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही अट्रॅक्टिव्ह गोष्टी कल्चरली करा. Correct. कारण हल्ली छोटी मुलं पण ना खूप जोरात म्युझिक ऐकल्यावर, मला माहितीये माझी मुलगी किंवा माझ्या नंदेची मुलगी हे असेच जातात, मग त्यांना नको असतं. इव्हन मी म्हणेल आजच्याच पिढीला किंवा मला सुद्धा, आपण रोज जीन्स पॅन्ट टी शर्ट घालतो, एखाद दिवशी शेरवानी घातलं की यू फील समथिंग डिफरंट, म्हणजे आतून असतं, म्हणजे ग्लो म्हण चेहऱ्यावर किंवा थोडंसं असतं किंवा स्पेशल स्पेशल लुक होतं. करेक्ट. तर तसं आहेच, म्हणजे तसं जर तुम्ही थोडंसं स्पेशल केलं असलं आणि ते जपलं तर तो फील येणार आहे तुम्हाला, आणि तो तुम्हाला पास ऑन करता पण येणार आहे, ते वाईब पास ऑन करता. आणि मी तर म्हणेन की पुढच्या पिढीसाठी किंवा मुलांसाठी युजली आपण जितकं त्या गोष्टीला हाईप करतो ना, तितके ते त्याच्याबद्दल एक्साइट होतात. Correct. तर तुम्ही हाईप करा ना त्याला. करेक्ट. अरे आता गणपती येणार, मस्त मानाचे 5 गणपती बघायला जाऊया, तुला माहितीये का हे केवढूस आहे, पण बघ किती लोक बघायला येतात. हे असं मुलांना एवढी पण गोष्ट सांगितली ना, पुढची पिढी तयार होते. प्रॉब्लेम पुढच्या पिढीचा नाहीये, प्रॉब्लेम इज पुढच्या पिढीच्या आदली जी पिढी आहे ती काय गोष्ट सांगते. सो नेहमी न्यू जनरेशनच्या आदल्या जनरेशनने विचार केला पाहिजे की मी काय करू शकतो की मला जेवढा अभिमान वाटत होता त्यांनाही तेवढा वाटेल. करेक्ट. ऑलवेज यू शुड नॉट ब्लेम देम जस्ट की तुम्ही करत ब्लेम इज ऑलवेज इझी ना, पण ऍक्च्युअली दॅट इज नॉट द पॉइंट. करेक्ट. शुअर. मला वाटतं तुझ्याशी गप्पा होऊन बऱ्याचशा पॉइंटवर तू खूप मोकळ्या आणि परखडपणे गप्पा मारला, ते आवडलं आम्हाला पण, आणि नक्कीच प्रेक्षकांनाही ते आवडेल. त्याचबरोबर तुमच्या एरियामध्ये गणपती कसा होतो किंवा या 10 दिवसात गणपती कसा झाला हे सांगायला विसरू नका. किंवा जर तुम्ही पण पुणेरी असाल, कट्टर पुणेरी असाल किंवा पेठेतले पुणेरी असाल, तर कसा गणपती होत होता, आता कसा आहे, आमच्याकडून काही पॉइंट्स मिस झालेत का ज्याच्यावर खरंच तुम्हालाही बोलायला आवडलं असतं किंवा ऐकायला आवडलं असतं, तर ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.